या कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला हा न्याय मिळाला पाहिजे यासाठी या कवठेमहांकाळ तालुक्यातील एक युवा नेते सन्माननीय राहुलजी तावरे यांच्या नेतृत्वाखाली आज जनाक्रोश मोर्चा माननीय तहसीलदार कचेरीवरती आणला गेले. मित्रांनो, हा मोर्चा का आणला तर उघड्या डोळ्याने या प्रशासनामध्ये चाललेला भ्रष्टाचार हा कुठेतरी थांबणार आहे का नाही याच्यासाठी हा मोर्चा त्यांच्या नेतृत्वाखाली मित्रांनो आयोजित केलेला. मला कौतुक या गोष्टीचं वाटतंय, राहुल शेठ यांनी हा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं राहुलदादा तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की हा आत्ताच्या क्षणापासून भ्रष्टाचार नक्कीच थांबला जाणार आहे. याच्यात मला काही शंका वाटत. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा या राज्यामध्ये तुकडे तोड तुकडे बंदीचा नव्यानं कायदा झाला. त्याची पहिली मागणी या राज्यामध्ये गुंठेवारी चळवळीनं केलेली होती. त्याला पाठपुरावा अनेक वर्ष केलेला होता आणि म्हणून या राज्यामध्ये तुकडे तोड तुकडे बंदीचा कायदा हा झाला गेलेला आहे मित्रांनो. आणि या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय दिलेला. मित्रांनो, इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा या गोरगरीब जनतेच्यासाठी तुकडे बंदी कायदा काय आहे हा सर्वसामान्य जनतेला समजला पाहिजे. या राज्य सरकारनं सन्माननीय बावनकुळे साहेबांनी गेल्या 40 वर्षामध्ये या प्रशासनामध्ये मी काम करतोय. मात्र कुठल्याही महसूल मंत्र्यांनी हे त्याचा मुद्दाम या ठिकाणी कौतुक करतो की या कुठल्याही मंत्र्यांनी महसूल मंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेचा कायमस्वरूपी का मिटवलेला नव्हता. तो बावनकुळे साहेबांनी मिटवला. मित्रांनो, तुम्हाला सर्वसामान्य जनतेला थोड्या ट्रिक सांगतो. 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या मधल्या काळामध्ये कितीही डॉक्युमेंट झालेले असतील, खरेदी दस्त झालेले असतील, त्याच्या नोंदी तलाठी कार्यालय घेत नसेल, सरकार तलाठी जर त्या नागरिकांना जर बुद्धिभेद करून जर त्यांची अडवणूक करत असतील तर हे मित्रांनो आता चालणार नाही आहे. या SOP मध्ये या कमिटीवर मी स्वतः सुद्धा काम केलेलं आहे राज्याचं. त्याच्यामुळं आता या तालुक्यातल्या जनतेची हे प्रशासकीय अधिकारी फसवणूक करू शकत नाही. कारण 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतले सगळ्या नोंदी या तलाठी कार्यालयानं मित्रांनो करायच्या आणि विना मोबदला करायच्या. जर कुठलाही तलाठी आणि जर मंडळ अधिकारी पैसे मागत असेल तर राहुल दादांना फक्त नुसतं कानात सांगा, आपले टीम त्यांना फोडकाम केल्याशिवाय राहणार नाही. 353 आले, पुण्या 82 वर घेतला गेला. या जनतेला न्याय देण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ आम्ही केलेली आहे. राहुल दादांनी आम्हाला एवढ्यासाठी बोलवलं आहे की या जनतेला मिळालेले हक्क अधिकार हे सर्वसामान्य जनतेला समजले पाहिजे. म्हणून मित्रांनो, यापूर्वी सुद्धा तुमच्या 1965 पर्यंतच्या ज्या काही नोंदी रद्द झालेल्या असतील त्या सुद्धा या मंडळ अधिकाऱ्यांनी पुनर्जीवित करायचे आहेत. का कुठल्या प्रांताकडे अपील करायची गरज ठेवलेली नाही आहे सरकारनं. या नगरपालिकेच्या हातीमध्ये जर 2024च्या आतला जर एखाद्या व्यक्तीला 10 गुंठेच्या आतमध्ये जर खरेदी घेतलेलं डॉक्युमेंट असेल आणि त्याचं नाव सातबाऱ्यावरती असेल, मात्र त्याला गुंठा 2 गुंठे विक्री करायची आहे तर या दुय्यम निबंधक अधिकाऱ्याने विना मोबदला त्या व्यक्तीला खरेदी दस्त करून देण्याची तरतूद या तुकडेबंदी कायद्यामध्ये मित्रांनो केलेले आहे. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितोय, कुठलेही 1 रुपयाची फी तुम्हाला आकारली जात नाही. गेल्या 40 वर्षामध्ये या तालुक्यातले आमदार असतील, खासदार असतील, आपल्या जिल्ह्यातले मंत्री असतील किंवा राज्यातले असतील, आणि कुणी प्रशासनाकडे जनतेच्या प्रश्नाकडे मुद्दाम डोळे झाक केलेले आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. या अधिकाऱ्यांना सुद्धा सरळ करायचं काम माझा राहुल दादा
तुमच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये करायचं आहे. मित्रांनो, मी सर्वांना आवाहन करतो, कुठल्याही अधिकाऱ्यानं 2 पैशाची मागणी केली, हे प्रशासन असेल, रचना विभाग असेल, भूमी अभिलेख असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, कुठल्याही शासकीय डिपार्टमेंटमधल्या नागरिकांनी जर पैशाची मागणी केली तर मला वाटतं तुम्ही लाच लुचपतचा एका योग त्याच्यानं सांगितलं. खरी गरज आहे, आपण जागृत केलं पाहिजे. आपण यांना लाच देण्यासाठी आपण प्रवृत्त करतोय हे सुद्धा नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे आणि थांबवलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही थांबवाल तेव्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये हा कवठेमहांकाळ तालुका या प्रशासनाला 1 रुपयाची भीक वाढत नाही, हा संदेश महाराष्ट्रभर गेला पाहिजे. या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी आवाहन करतो आणि नागरिकांना प्रशासनाच्या कुठल्याही विभागातल्या कुठल्याही अडचणी असतील तर त्यांनी राहुल दादाशी संपर्क साधावा, ते आमच्याशी कनेक्ट करतो. त्या संबंधित नागरिकांना लगेच न्याय मिळेल. कुठलाही खरेदी दस्तीचा अडवला, इथल्या कोणाच्या नोंदी थांबल्या गेल्या, भूमी अभिलेखमध्ये कुणाचे लेआउट नाही झाले तर मित्रांनो त्यांना सुद्धा सरळ करण्यासाठी हा घेतला आलेला आहे. आणि म्हणून जे इथं सेनेला आणि फेब्रुवारी चळवळीला राहुल दादाच्या विधायकांनी लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेला मी पाठिंबा दिलेला आहे आणि हा पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.